गाइज आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इझी अशा सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत जे की तुम्ही नेहमी डेली बोलतात। तीच सेंटेन्स या व्हिडिओमध्ये घेतले आहे जेणेकरून तुमची इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस खूप चांगल्या प्रकारे झाली पाहिजे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। लेट्स स्टार्ट। पहिलं सेंटेन्स आहे, मी लाईट चालू करत आहे। नाउ युअर टर्न। गुड। आय एम टर्निंग ऑन द लाईट। आय एम टर्निंग ऑन द लाईट। गाइस इथे लक्षात ठेवा, कोणतेही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतात ते चालू करणे यासाठी तुम्हाला टर्निंग ऑनचा यूज करायचा आहे। नेक्स्ट, मी लाईट बंद करत आहे। आय एम टर्निंग ऑफ द लाईट। आय एम टर्निंग ऑफ द लाईट। जर बंद करायचं म्हणायचं असेल कोणत्या इलेक्ट्रिक अप्लायन्सेस बद्दल तर टर्निंग ऑफचा यूज करायचा आहे। क्लिअर? टर्निंग ऑन आणि टर्निंग ऑफ। नेक्स्ट, मी वेळ बघत आहे किंवा मी वेळ बघतोय किंवा मी घडी बघतोय। I am looking at the time. I am looking at the time किंवा I am looking at the watch. जर घडी म्हणायचं असेल परफेक्टली, पण आपण घडीमध्ये टाइमच बघतो म्हणून मी इथे टाइम घेतलेला आहे। मी तोंड धुत आहे। I am washing face. I am washing face. धुण्यासाठी वॉशचा यूज करायचा आहे। मी बाथरूम मध्ये जात आहे। I am going to the washroom. I am going to the washroom. मी हात कोरडे करत आहे किंवा मी हात कोरडे करतोय। आय एम ड्राइंग माय हँड्स। आय एम ड्राइंग माय हँड्स। बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की इथं तर तुम्ही मी हात कोरडे करतोय एवढंच घेतलंय, मी माझे हात कोरडे करतोय असं घेतलेलं नाही, तरी तुम्ही इंग्लिशच्या सेंटेन्स मध्ये माय हँड्स का घेतलं? आता हात कोरडे करतोय म्हणजे जनरली आपण आपलेच करत असतो म्हणून इथे माय घेतलेला आहे। मी पाणी गरम करते। I am heating off water. I am heating off water किंवा I am warming up water. I am warming up water. 5:15 वाजले। Good. It's 5:15. It's 5:15. आता तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की 4:30 वाजले। It's 4:30. It's 4:30. आता तुम्हाला म्हणायचं की 5:30 वाजले। इट्स 5:30. इट्स 5:30. क्लिअर झालं? आता सिंपल म्हणायचं की सकाळचे 7 वाजलेत। इट्स 7 in the morning. इट्स 7 in the morning. मी नाश्ता करत आहे। आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट। मी बेडवरनं उतरत आहे। आय एम गेटिंग ऑफ द बेड. आय एम गेटिंग ऑफ द बेड। कुठूनही उतरायचं असेल त्यावेळेस तुम्हाला गेटिंग ऑफचा यूज करायचा आहे। क्लिअर? मी चप्पल घालत आहे। आय एम पुटिंग ऑन स्लीपर्स. आय एम पुटिंग ऑन स्लीपर्स। तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी चप्पल शोधत आहे। I am looking for my slippers. I am looking for my slippers. मी बेड नीट करत आहे। I am making the bed. I am making the bed. आपण उठल्यानंतर बेड साफ करण्यापासून अंथरुणाच्या घड्या घालण्यापासून या सगळ्या गोष्टीला किंवा या सगळ्या ऍक्टिव्हिटीला मेकिंग द बेड असं इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे। क्लिअर झालं? मी घरकाम करत आहे। आय एम डुईंग द चोर्स. आय एम डुईंग द चोर्स। आता इथे बघा, आय एम डुईंग द हाऊस होल्ड चोर्स असंही म्हणू शकता किंवा सिंपल चोर्स असंही तुम्ही बोलू शकता। मी 1 कप चहा घेत आहे। आय एम हॅव्हिंग अ कप ऑफ टी. आय एम हॅव्हिंग अ कप ऑफ टी। पिणे किंवा खाणे यासाठी तुम्हाला हॅव्हिंग किंवा टेकिंगचा यूज करायचा आहे। आता मी ते हॅव्हिंग घेतलेलं आहे, तुम्ही टेकिंग सुद्धा घेऊ शकता। मग मी माझे दात घासते। देन आय ब्रश माय टीथ. देन आय ब्रश माय टीथ। गाईज ही सेंटेन्स तुम्हाला माझ्यासोबत मोठ्याने बोलायची आहेत आणि जेव्हाही वेळ पडेल सकाळी उठल्यापासून तुम्हाला ही सेंटेन्स बोलायला सुरुवात करायची आहे जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर इंग्रजी शिकाल। सुरुवात केली तरच तुम्ही इंग्लिश शिकाल एवढं लक्षात ठेवा। नुसतं बघून व्हिडिओ तसेच
तुम्हाला मला लक्षात आहे असं करून जर तुम्ही सेंटेन्स बोललाच नाही तर तुम्हाला कधीही इंग्लिश येणार नाही. तेव्हा बोलणं गरजेचं आहे. मी माझा चेहरा कोरडा करत आहे. आय एम ड्राइंग ऑफ माय फेस. आय एम ड्राइंग ऑफ माय फेस. मी फेसवॉश लावत आहे. आय एम अप्लाइंग द फेसवॉश. आय एम अप्लाइंग द फेसवॉश. लावण्यासाठी अप्लायचा यूज करायचा आहे. मी चालायला जात आहे म्हणजेच मी वॉकिंगला जात आहे. आय एम गोइंग टू वॉक. आय एम गोइंग टू वॉक. मी योगा करणार आहे. आय एम गोइंग टू डू योगा. आय एम गोइंग टू डू योगा. मी नाश्ता करणार आहे. आय एम गोइंग टू हॅव ब्रेकफास्ट. आय एम गोइंग टू हॅव ब्रेकफास्ट. मी झाडून काढत आहे. आय एम स्वीपिंग. आय एम स्वीपिंग. मी मेकअप करत आहे. आय एम पुटिंग माय मेकअप ऑन. आय एम पुटिंग माय मेकअप ऑन. मेकअप लावणे यासाठी पुट ऑनचा यूज करायचा आहे. मी येत आहे. आय एम कमिंग. आय एम कमिंग. तसंच तुम्हाला म्हणायचं असेल की मी जात आहे तर सिंपल म्हणा आय एम गोइंग. आय एम गोइंग. मी घरकाम करत आहे. आय एम डुईंग चोर्स. आय एम डुईंग चोर्स. मी सफाई करत आहे. आय एम क्लीनिंग. आय एम क्लीनिंग. मी तयार होत आहे. आय एम गेटिंग रेडी. आय एम गेटिंग रेडी. मी कपडे घालत आहे. आय एम ड्रेसिंग अप. आय एम ड्रेसिंग अप. मी धूळ झाडत आहे. आय एम डस्टिंग. आय एम डस्टिंग. मी अंघोळ करत आहे. आय एम टेकिंग अ बाथ. आय एम टेकिंग अ बाथ. मी केस विंचरत आहे. आय एम कोमिंग माय हेअर. आय एम कोमिंग माय हेअर. मी माझ्या मुलाला अंघोळ घालत आहे. आय एम गिव्हिंग अ बाथ टू माय सन. आय एम गिव्हिंग अ बाथ टू माय सन. मी शॅम्पू लावत आहे किंवा मी साबण लावत आहे. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. गुड. आय एम अप्लाइंग सोप किंवा आय एम अप्लाइंग शॅम्पू. जसं तुम्ही फेसवॉशसाठी अप्लायचा यूज केला होता लावणे, तसंच इथे शॅम्पू लावणे किंवा सोप लावणे यासाठी सुद्धा अप्लायचाच यूज करायचा आहे. मी पूजा करत आहे. आय एम वर्शिपिंग. आय एम वर्शिपिंग. मी कामावर जात आहे. आय एम गोइंग टू वर्क. आय एम गोइंग टू वर्क. आता कामावर जाणे म्हणजे तुम्ही ऑफिसला जात असताल किंवा तुमचं जेही काही काम आहे त्या कामासाठी तुम्ही जाताय, म्हणजे ऑफिस असेल, तुमचं दुकान असेल किंवा काहीही असू शकतं. मी घरून निघत आहे. तुम्हाला म्हणायचं की अरे मी घरून निघत आहे. सिंपल म्हणा आय एम लिव्हिंग होम. आय एम लिव्हिंग होम. मी मीटिंग मध्ये आहे. आय एम इन अ मीटिंग. आय एम इन अ मीटिंग. मी शाळेतून निघत आहे. आय एम लिव्हिंग स्कूल. आय एम लिव्हिंग स्कूल. निघण्यासाठी तुम्हाला लिव्हचा यूज करायचा कारण ती जागा तुम्ही सोडताय म्हणून. मी माझं दुकान बंद करत आहे. आय एम शटिंग अप द शॉप. आय एम शटिंग अप द शॉप. मी फ्री नाही. आय एम नॉट फ्री. आय एम नॉट फ्री. मी कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आय एम स्पेंडिंग टाइम विथ माय फॅमिली. आय एम स्पेंडिंग टाइम विथ माय फॅमिली. मी किराणा सामान खरेदी करत आहे. आय एम बाईंग ग्रॉसरीज.
आय एम बाईंग ग्रॉसरीज. मी भांडी घासत आहे. आय एम डुईंग डिशेस. आय एम डुईंग डिशेस. आता बघा, भांडी घासणे म्हणजे काय, सगळं चालत त्याच्यामध्ये. भांडी घासणं, धुणं हे सगळीच क्रियेला काय म्हणायचं आहे, डुईंग डिशेस असं म्हणायचं आहे. क्लिअर. मी टीव्ही बघत आहे. आय एम वॉचिंग टीव्ही. आय एम वॉचिंग टीव्ही. मी माझ्या मुलांना त्यांचा गृहपाठ करायला मदत करत आहे. थोडंसं मोठं आहे, ट्राय करा. आय एम हेल्पिंग माय किड्स टू डू देअर होमवर्क. आय एम हेल्पिंग माय किड्स टू डू देअर होमवर्क. मी माझ्या कुटुंबासोबत रात्रीचं जेवण करत आहे. आय एम हॅव्हिंग डिनर विथ माय फॅमिली. आय एम हॅव्हिंग डिनर विथ माय फॅमिली. मी माझे कपडे लटकवत आहे. आय एम हँगिंग अप माय क्लोथ्स. आय एम हँगिंग अप माय क्लोथ्स. मी कपडे बदलत आहे. आय एम चेंजिंग माय क्लॉथ्स. आय एम चेंजिंग माय क्लॉथ्स. मी घरी पोहोचत आहे. आय एम रीचिंग होम. आय एम रीचिंग होम. मी रात्रीचं जेवण बनवत आहे. आय एम कुकिंग डिनर. आय एम कुकिंग डिनर. डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. मी अलार्म लावत आहे. आय एम सेटिंग द अलार्म. आय एम सेटिंग द अलार्म. या व्हिडिओचं शेवटचं सेंटेन्स आहे, मी झोपायला जात आहे. आय एम स्लीपिंग नाव. आय एम स्लीपिंग नाव. किंवा तुम्ही याला आय एम गोइंग टू बेड. आय एम गोइंग टू बेड. दोन्हीपैकी कोणतंही एक सेंटेन्स बोलू शकता. आय होप गाईज सकाळपासून तुम्ही उठल्यापासून जे काही सेंटेन्स बोलता डेली ते सगळे सेंटेन्स आपली कव्हर झालेले आहेत. याच्यात मेन जे वर्ब आहेत ते जर लक्षात ठेवले तर खूप सारे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. आणि अशा प्रकारे जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच एक दिवस खूप फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकणार आहात. तेव्हा थोडासा जरी व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.